मौर्या शिक्षण संस्था चिंचवड पुणे 33 संचलित MSS हायस्कूल दहिवली तालुका माडा जिल्हा सोलापूर। माझे नाव अनुष्का दत्तात्रय मोरे। मी इयत्ता 6वीत शिकत आहे। परक्यांनाही आपल्या सकळतील असे गोड शब्द असतात, परक्यांनाही आपल्या सकळतील असे गोड शब्द असतात। शब्दांनाही कोडी पाहावी तशी गोड माणसं असतात। केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात। आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुख्य जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव महाराज याच मातीतले। वृक्षावरील सगळे सोरे म्हणून रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणणारे संत तुकाराम महाराज याच मातीतले। आणि सतत स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे बाबा देखील याच मातीतले। ज्या थोर महात्मांनी हे विदारक सत्य जाणलं त्यांनी लोकांना एकत्र करून मानव धर्माची साथ घातली। संत ज्ञानेश्वरांनी परंपरा सुरू केली। त्यांनी लोकांना एकत्र करून पटवून दिलं की माणसाच्या जाती अनेक असल्या तरी मानव धर्म हा एकमेव धर्म आहे। आणि त्यांची प्रथा पुढे चालवत असताना संत बहिणाबाई माणसातील स्वार्थी आणि लोभसत्ना पाहून म्हणतात, अरे माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, अरे माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, तुझ्याहूनही बरं गोठ्यातलं जनावर। या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीचा संदर्भ घेऊन आपल्या समोर मी विषय मांडते। अरे माणसा माणसा कधी होशील माणूस। मंडळी, जगणं इतकं सुंदर आहे, अनुभव तुम्हाला येत जाईल। प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल। जीवन ही एक रंगभूमी आहे। जीवन म्हणजे 2 घडींचा डाव, जीवन म्हणजे संघर्ष। जीवनाच्या अशा कितीतरी व्याख्या थोर पुरुषांनी मांडल्यात। जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे। प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याच्या अनुभवावर अवलंबून असते। जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतो। यात सतत सुख किंवा सतत दुःख क्वचित पाहायला मिळते। एवढ्या आयुष्यात खूप काय हवं असतं, अरे एवढ्या आयुष्यात खूप काय हवं असतं, पण हवं असतं तेच मिळत नसतं। हवं ते मिळालं तरी खूप काय कमी असतं, कारण चांदण्याने भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामं असतं। माणसाने क्षुल्लक दुःखाने व्यथ होऊन न बसता त्याने आंधळ्याचा डोळा व्हावं, लंगड्याचा पाय व्हावं, अनाथाचा पालक सुद्धा व्हावं। दुसऱ्याला आनंद द्यावा आणि दुसऱ्यासाठी जगावं आणि जगू द्यावं। जगता जगता जीवनाकडे पाहावं, जमेल तेवढेच जाणावं आणि या जाणीवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावं। माणसाकडे आचारशक्ती आहे, विचारशक्ती आहे, बुद्धी आहे। एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणाऱ्या खोटारडेपणाला निपटून साधे व सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम हे जीवन ब्राह्मणाचे रूप आपण सतत अनुभवत राहू शकतो। धन्यवाद।